नमस्कार and वेलकम। कौन बनेगा करोडपती या धर्तीवर आपण पाहणार आहोत कौन बनेगा मार्च 2025 चा यशस्वी टॉप स्टुडंट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे बहुपर्यायी प्रश्न। चला तर खेळूयात। प्रश्न पहिला, कॉम्प्युटर पेश किया जाए। सवाल नंबर 1, दोन नाणी टिकली असता कमीत कमी एक छापा मिळणे या घटनेचा नमुना अवकाश कोणता आहे? आणि ऑप्शन आहे तुमच्यासाठी हे, ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी आणि घड्याळ सुरू करा। तुमची वेळ सुरू झाली आता। ऑप्शन ए, कमीत कमी एक छापा मिळणे। ऑप्शन ए, एच एच टी टी टी। ऑप्शन बी, एच एच टी टी एच टी टी। ऑप्शन सी, एच टी टी एच। वेळ संपलेला आहे। विद्यार्थी म्हणतात ऑप्शन ए लॉक किया जाए। कंप्यूटर ऑप्शन ए को लॉक किया जाए। गलत आंसर, गलत। ऑप्शन बी, ये भी आंसर गलत है। ऑप्शन सी को लॉक किया जाए। ऑप्शन सी इज द राइट आंसर। आणि तुम्ही जाऊयात दुसऱ्या प्रश्नाकडे। चला कंप्यूटर अगला सवाल पेश किया जाए। खांसे के लिए ये रहा आपके लिए सवाल नंबर 2। एक फासा टाकला तर वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे या घटनेचा नमुना अवकाश कोणता? आणि ऑप्शन आहेत हे, घड्याळ टिक टिक शुरू किया जाए। ऑप्शन ए 2 4 6। ऑप्शन बी 1 3 5। ऑप्शन सी 2 5 6 आणि ऑप्शन डी 1 2 3 4 5 6। वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे। विद्यार्थी अगदी बरोबर उत्तर देणार आहेत। ऑप्शन ए को लॉक किया जाए। यस, बिल्कुल सही जवाब। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। कंप्यूटर पेश किया जाए सवाल नंबर 3। ये रहा आपके लिए सवाल नंबर 3। खालील पर्यायापैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही? आणि ऑप्शन आहेत हे, आणि वेळ सुरू झाली तुमची आता। कोणती संभाव्यता असू शकणार नाही? ऑप्शन ए 15%। ऑप्शन बी 1.5। ऑप्शन सी 2/3। ऑप्शन डी 0.7 आणि वेळ तुमची संपलेली आहे। विद्यार्थी म्हणतात ऑप्शन ए। तो कंप्यूटर ऑप्शन ए को लॉक किया जाए। कोणती संभाव्यता असू शकणार नाही? ऑप्शन बी, येस, कोणत्याही घटनेची संभाव्यता ही 1 पेक्षा कमी असते, म्हणजे 0 ते 1 च्या दरम्यान असते। कंप्यूटर पेश किया जाए अगला सवाल। सवाल नंबर 4 पेश किया जाए। एक फासा फेकला तर वरच्या पृष्ठभागावर पूर्ण वर्ग संख्या मिळणे ही घटना कोणती आहे? आणि त्याचे पर्याय आहेत हे, घड्याळ टिक टिक शुरू। ऑप्शन ए 1 2 3 4 5 6। ऑप्शन बी 2 4 6। ऑप्शन सी 1 3 5 आणि ऑप्शन डी 1 आणि 4। एक फासा फेकला तर मिळणारी घटना वरच्या पृष्ठभागावर पूर्ण वर्ग संख्या असणे। वेळ संपलेली आहे। विद्यार्थी म्हणतात ऑप्शन सी लॉक किया जाए। तो कंप्यूटर सी ऑप्शन को लॉक किया जाए। ये गलत आंसर। ऑप्शन बी, ये भी गलत। ऑप्शन ए, ये भी गलत आणि ऑप्शन डी 1 आणि 4 हा योग्य पर्याय आहे। तो पेश किया जाए अगला सवाल। कंप्यूटर पेश किया जाए लास्ट क्वेश्चन। एका पेटीत 1 ते 15 अंक लिहिलेले कार्ड आहेत। त्यातील एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढले तर वरच्या कार्डच्या पृष्ठभागावर मूळ संख्या असणे याचा नमुना घटक कोणता असणार आहे? तो ऑप्शन हे आहे,
ए ऑप्शन घड्याळ सुरू झालेले आहे. ऑप्शन ए 2 3 5 7 11 13. ऑप्शन बी 1 2 3 5 7 9 11 13. ऑप्शन सी 2 4 6 8 10 12 14. आणि ऑप्शन डी 2 4 6 8 15. कार्डवरील संख्या मूळ संख्या असणे. मूळ संख्येचा अर्थ आहे ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो किंवा त्या संख्येचे अवयव पडत नाहीत तिला मूळ संख्या म्हणतात. आणि या ठिकाणी ऑप्शन बी जर घेतलं तर चुकणार आहे. ऑप्शन डी घेतलं तेही उत्तर चूक असणार आहे. ऑप्शन सी घेतलं तेही उत्तर चूक असणार आहे. आणि ऑप्शन ए हे उत्तर योग्य आहे, पर्याय ए. कारण 2 3 5 7 11 आणि 13 या संख्यांचे अवयव पडत नाहीत. मित्रांनो, हा बहुपर्यायी प्रश्न पहिला होता आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा प्रश्न घेऊन येणार आहोत. तुर्तास या ठिकाणी थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.